नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. राम ही केवळ 2 अक्षरे नाहीत तर राष्ट्रमंत्र आहे. जय श्रीराम हा केवळ एक जयघोष नाही तर समस्त भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे. भारतीयांचे अवघे जीवन श्रीरामांनी व्यापलेलं आहे. 22 तारखेला अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. 500हून अधिक वर्षानंतर श्रीरामांचे अयोध्येत राम मंदिर बनले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या सोहळ्याचा उत्साह आनंदाचे वातावरण झाले आहे. त्या निमित्ताने राम मंदिराविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा. वाल्मिकी ऋषींनी रचलेले रामायण एक महाकाव्य आहे. ते हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. रामायण महाकाव्यातील श्रीराम हे नायक. अयोध्या श्रीरामांच्या पूर्वजांची राजधानी. या नगरीचे रघुवंश महाराज दशरथ व ज्येष्ठ राणी कौशल्या यांचे पुत्र श्रीराम. श्रीरामांचे वास्तव्य त्रेतायुगात होते असे म्हटले जाते. राजकीय आणि कायदेशीर लढाईनंतर श्रीरामांचे अयोध्येत मंदिर बनले आहे. राम मंदिर मुक्तीसाठी एकूण 76 लढाया झाल्या. चला तर मग पाहूया या राम मंदिराचा इतिहास काय आहे. वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार श्रीरामांनी जलसमाधी घेतल्याचं म्हटलं जातं. बऱ्याच काळानंतर उज्जैनचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. श्रीरामांचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं व राजा विक्रमादित्यानं रामाचं मंदिर बांधलं. अनेक वर्ष मंदिरात रामाची पूजा केली जात होती. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. बाबरचा 1526 मध्ये मेवाडचा राणा संग्राम सिंह यांनी लढाईत पराभव केला. पराभवानंतर बाबरची नजर अयोध्येत राम मंदिरावर पडली. त्याने आपला सेनापती मीर बाकीवर रामभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मस्जिद बांधण्याची जबाबदारी सोपवली. अयोध्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले. मुसलमानांची सेना व तोफखाने सज्ज होती. त्यात एकूण 1,71,000 हिंदू वीरांनी बलिदान दिले. पण अखेर 23 मार्च 1528 ला मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले. पुढे मस्जिदला बाबरी मस्जिद असे नाव देण्यात आले. परंतु हिंदू शांत बसले नाहीत. त्यानंतर हंसवर सियासतची राणी राजकुमारीने 3000 वीरांगनाची एक पलटण उभी करून 10 मोठ्या लढाया केल्या. अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणात मरण पावली. यानंतर औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिदच्या रक्षणासाठी 50,000ची फौज पाठवली. तेव्हा बाबा वैष्णवदास यांनी पंजाब मधील रणझुंजार गुरु गोविंद सिंह यांनी मिळून सैन्य परतावले. 1853 मध्ये अयोध्येत धार्मिक हिंसाचाराची सुरुवात झाली. राम मंदिर जागेवरून पहिल्यांदा 2 समूहात वाद निर्माण झाला. राम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला. मंदिर मस्जिद वादातून पहिल्यांदा जागेवर दंगल पेटली. 1859 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने क्षेत्राभोवती कुंपण उभारले. मुसलमानांना आत प्रार्थना नमाज करण्याची आणि हिंदूंना अंगणात पूजा करण्याची परवानगी दिली. 1949 मध्ये रामचरितमानसचे पठण आयोजन करण्यात आलं व हिंदू कार्यकर्त्यांनी मस्जिद मध्ये प्रवेश केला व राम आणि सीतेच्या मूर्ती ठेवल्या. 1950 मध्ये वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयात एका लढाईची सुरुवात झाली. फैजाबाद दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत म्हणून, परंतु त्या टाळेबंदीत राहाव्या आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहावी. जनता बाहेरून दर्शन घेईल असे आदेश दिले. 1986 1 फेब्रुवारी रोजी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली. 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते
देवकी नंदन अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखीन एक खटला दाखल केला व नोव्हेंबर 1990 मध्ये सरकारच्या परवानगीने मस्जिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं. 1990 मध्ये हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगा माता, भारत माता यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शिला पूजन असे अनेक कार्यक्रम देशभरात घेण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष राम जन्मभूमीवर जाऊन कार सेवा करण्याचं ठरवलं गेलं. कार सेवक अयोध्येपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते. 20,000 सशस्त्र जवान तयार करण्यात आले होते. दिनांक 30 ऑक्टोबर 1990 हा दिवस कार सेवेचा निश्चित झाला. जन्मभूमीचा परिसर कार सेवकांनी अक्षरशः भरून गेला. कित्येक कार सेवक वानरासारखे घुमटावर जाऊन चढले. जय श्रीरामांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राम लला हम आए हे मंदिर ही बनाएंगेच्या ललकार्या उमटल्या होत्या. 1992 डिसेंबरला एक ऐतिहासिक घटना घडली. विश्व हिंदू परिषद व शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त वास्तू पाडली. ही वास्तू पाडल्यानंतर देशभरात जातीय दंगली उसळल्या आणि हजारो लोकांचे प्राण गेले. 2003 ला न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले. त्यात मंदिराच्या अनेक अवशेष सापडले. भारतीय पुरातत्व विभागाने अयोध्येतील उत्खनन अहवालात नमूद केले. 2011 ला अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 2019च्या सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यात राम जन्मभूमी मंदिर बांधण्यास अनुमती दिली. त्यासाठी भारत सरकारला एक ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात राम जन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितली. सर्वोच्च न्यायालयाने 8 आठवड्याच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले. 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला. विवादित 2.77 एकरची संपूर्ण जमीन हिंदू बाजूस दिली आणि अतिरिक्त 5 एकर स्वतंत्रपणे मस्जिदीसाठी देण्याचे आदेश दिले. मार्च 2020 रोजी 28 वर्षानंतर श्रीरामांच्या मूर्ती मंडपातून फायबर मंदिरात हटवण्यात आल्या आणि 5 ऑगस्ट रोजी मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलं. संपूर्ण देशभर 2021 मध्ये मकर संक्रांतीपासून पुढे 44 दिवस निधी समर्पण अभियान करण्यात आलं. या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला. या अभिनव अभियानात 2000 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आणि 2023 ला अयोध्येत रामाचं भव्य मंदिर तयार झालं. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांचं भव्य मंदिराचं लोकार्पण होईल, ज्यामुळे अनेक दशकापासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल आणि रामांची पूजा विधिवत केली जाईल.